आज वणीच्या देवीला गेलो आणि आमच्या सोबत असं काही घडेल असं वाटतच नव्हतं. राम कृष्ण हरी मंडळी, मी तुमचा लाडका तेजस आणि स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये. तुम्हाला तर माहितच आहे मंडळी, आपण सर्व केटर्सची टीम नाशिकला आलेलो आहे ट्रिप साठी. आपल्या सर्वांचं नाशिक, त्र्यंबकेश्वर, परत ब्रह्मगिरी, गंगाद्वारीचे दर्शन झालं आणि आता आपण वणीच्या देवीला दर्शनासाठी निघालोय. म्हणजेच आपल्या आई सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी. आपण 40 किलोमीटरचा प्रवास करून आलोय आई सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी वणी येथे. लांबून बघितलं तर खूप छानसा असा डोंगर दिसत होता बघा. तर फायनली आम्ही सर्वजण पोहोचलो वणी येथे. लगेच आपण सर्वजण लागलो पायऱ्या चढायला. काका आज खूप थकलेले होते. आम्ही सर्वजण वरती आलो आणि बघतो तर काय खूप गर्दी होती आज इथे दर्शनासाठी ना. भाविक भक्त खूप लांबून लांबून येतात. मंदिरामधले दृश्य आणि देवीची मूर्ती खूप छान आहे. आमचे सर्वांचे देवीचे दर्शन वगैरे झाले आणि आता आपल्याला निघायचं छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने. मग काय मंडळी, आपण सर्वजण पटकन आलो खाली आणि निघलो आपण लगेच छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने. म्हटलं आता प्रवास वगैरे झाला आपला, आता करावी लागेल आपल्याला पेटपूजा. कुंदन हॉटेल जेवणासाठी थांबलो आम्ही सर्वजण. लगेच जेवणासाठी बसून घेतलं. लगेच सर्वांचे जेवण वगैरे झाले ना निघलो परत छत्रपती संभाजीनगरला. खूप रात्र झालेली होती आणि सर्वजण झोपलेले होते बघा. काका, रामेश्वर मामा, सचिन सर, लक्ष्मण काका, रामदास काका, राघव सर. फक्त आम्ही दोघेच जण जागे होतो, ड्रायव्हर भाऊ आणि मी. मग काय हो, 360च्या स्पीडने गाडी आणली ड्रायव्हर भाऊने डायरेक्ट छत्रपती संभाजीनगरला. काकानी त्यांनी आम्हाला राघव सरच्या रूमवर सोडलं. राघव सर आणि मी चाललो आता राघव सरच्या रूमवर. तर असा होता मंडळी आपला 2 दिवसाचा प्रवास. तर मंडळी तुम्हाला कसे वाटले आपले 2 दिवसाचे ब्लॉग? कमेंट करा, लाईक करा आणि अकाउंटला फॉलो करा. आणि दुसरं ब्लॉग येईपर्यंत राम कृष्ण हरी.